The fundamental frequency of air column in a pipe open at both end is F1. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एअर कॉलमचं. तर पाईप दोन्ही बाजूने कसा आहे ओपन, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी F1 इतकी दिलेली आहे. तर हा पाईप दिलेला आहे, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेऊ. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप ओपन ॲट बोथ एंड इज, तर दोन्ही बाजूने जर ओपन असेल त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी F1 दिलेली आहे आणि त्याचा फॉर्म्युला V अपॉन किती असेल 2L इतका असेल. ठीक आहे, मग F1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 2L ही त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता याच्या पुढे दिलेलं आहे नाऊ 80% ऑफ इट्स लेंथ इज इमर्ज इन वॉटर. तर 80% त्याचं पाण्यामध्ये इमर्ज झालेलं आहे. ओके, तर 80% इमर्ज झालेलं आहे, फक्त 20% त्या ठिकाणी शिल्लक राहणार. म्हणजे हा जो ओपन पाईप आहे तो कोणता झाला, तर आता क्लोज पाईप या ठिकाणी झालेला आहे. ओके, 80% लिक्विडमध्ये डिप केलेला आहे आणि फक्त 20% लिक्विडच्या बाहेर येतो पाईप. मग 80% झाला आणि हा 20% झाला. पुढे आता L2 जर घेतला तर L2 आपलं किती झालं 20% Lच्या. ओके, मग 20 डिवाइड बाय 100 L केला. आता 20च्या टेबलमध्ये 100 आहे, डायरेक्ट तुम्ही डिवाइड करू शकतात. मग L2 इज इक्वल टू किती येणार 25 100. ओके, तर 1/5 L भेटेल. मग L2 इज इक्वल टू 1/5 L ये त्याचं L2 ये रिमेनिंग लेंथ राहणार. आता पुढे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम बिकम्स F2. आता याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती किती होणार F2 इतकी होणार. ठीक आहे, मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाचा आता क्लोज पाईपचा घेऊ आपण. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप क्लोज ॲट 1 एंड, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती F2 दिलेली आहे तुम्हाला. मग F2 इज इक्वल टू काय असेल V डिवायडेड बाय 4L इतके असेल आणि L किती घ्यायचं आपल्याला L2 इतका घ्यायचा आहे. ओके, मग L2च्या जागी L2ची व्हॅल्यू टाकून देऊ. मग F2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4, L2च्या जागी टाकलं 1/5 L. ओके, आता 5 कुठे जाणार वरती जाणार, म्हणजे हा काय भेटेल आपल्याला 5V डिवायडेड बाय 4L एवढी त्याची भेटेल. हे झालं इक्वेशन नंबर 2. त्याच्या पुढे आता द रेशो ऑफ F1:F2 इज. F1 आणि F2चा रेशो फाईंड करायचा. 2024ला आलेला प्रश्न. याचा ए ऑप्शन आहे 5:2, बी ऑप्शन आहे 4:5, सी ऑप्शन आहे 5:4 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2:5. तर या 4 ऑप्शनपैकी याचं क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया. आता इक्वेशन 2ला इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाइड करू, कारण आपल्याला F1 डिवाइडेड बाय F2 फाईंड करायचं. मग डिवायडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 2. मग F1 डिवायडेड बाय F2 इज इक्वल टू F1ची व्हॅल्यू आहे V डिवायडेड बाय 2L. F2 त्याचं रेसिप्रोकल करावं लागेल, मग 4L खाली वरती येणार आणि 5V खाली येणार. आता नेक्स्ट केसमध्ये V सोबत V कॅन्सल झाला, L सोबत L कॅन्सल झाला. 2 1 1 2 2 4. मग न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलं आहे, तर न्यूमरेटरला 2 शिल्लक राहिला आहे, डिनॉमिनेटरला 5. मग हा जो रेशो आहे तो किती भेटला तर 2 डिवायडेड बाय 5. ओके, मग F1 डिवायडेड बाय F2 याचा रेशो असेल 2 डिवायडेड बाय 5. हे त्याचं फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असेल. रेशो ऑफ F1 डिवायडेड बाय F2 इज 2:5 हे त्याचं फायनल आन्सर.